हॅलो ऑल. सो आता पाऊस सुरू झाला आहे, वेदर पण मस्त झाला आहे आणि अल्फाबेट चॅलेंज मधलं लेटर आहे थ. तर आज मी बनवणार आहे एक पदार्थ जो रेनी सीझन मध्ये ऑलमोस्ट कंपल्सरी आहे. दॅट इज कांद्याचं थालीपीठ. You know that feeling when it's raining outside, the weather is amazing, and suddenly your stomach starts demanding something hot, crispy, and homemade? That's exactly where this thalipit enters like the main character. सो लेट्स गेट स्टार्टेड. मी इथे 3 लोकांसाठी बनवते, सो त्या पोर्शन प्रमाणे मी घेतले आहेत 6 मीडियम कांदे. आय एम युझिंग चॉपर बिकॉज आय लाईक कुकिंग बट आय डोंट एन्जॉय क्राईम बिफोर द रेसिपी इवन स्टार्ट्स. सो लेट्स chop them nice and fine because if the onion pieces are too big, they'll start popping out from the thali pit like they are trying to escape the recipe. सो आपण याला असं छान बारीक चॉप करून घेऊया. तुम्ही बघू शकता एकदम छान चॉप झालेलं आहे हे. समजा तुम्हाला जाडसर कांदा आवडत असेल तर तुम्ही तसा चॉप करू शकता. नाऊ लेट्स ॲड सम ग्रीन चिलीज. मग भाजलेला तीळ पण टाकलाय मी इथे. त्यानंतर ओवा आणि मी इथे आलं आणि मिरचीची पेस्ट पण टाकली आहे थोडीशी. अँड लॉट्स ऑफ कोरिएंडर. नाऊ फॉर द स्पायसेस ॲडिंग हळद, हिंग, जिरं पावडर. मी इथे कश्मीरी लाल तिखट वापरलाय कारण की ऑलरेडी मिरच्या टाकल्या आहेत. द कश्मीरी चिली पावडर इज मेनली फॉर कलर बिकॉज लेट्स बी ऑनेस्ट, फूड हॅज 2 jobs टुडे. टेस्ट गुड and look good enough for a photo before anyone eats it. And that's it. No complicated ingredients. फक्त बेसिक जे घरी असतात अवेलेबल त्यानेच आपण हे बनवतोय. नाऊ लेट्स मिक्स एव्हरीथिंग टुगेदर. कांद्याला पाणी सुटेल तर त्यामुळे पाणी आधीच ॲड नाही करू, आपण नंतर ॲड करू. मी यात 2 वाट्या कणिक टाकली आहे. अर्धा वाटी तांदळाचं पीठ, अर्धा वाटी बेसन आणि अर्धा वाटी ज्वारीचं पीठ. आणि याला आता आपण पाणी टाकून हळूहळू मिक्स करून घेऊया. द कन्सिस्टन्सी शुड बी स्लाइटली लूज अँड सॉफ्ट, नॉट टू ड्राय अँड नॉट टू वॉटरी. बेसिकली द मिक्सचर शुड बी रिलॅक्स्ड, नॉट स्ट्रेस्ड. Now to shape the thalipit, I am using this oil packet. You can use muslin cloth or even make it directly on the tawa. My Aji and I always used the direct method. Honestly, every time I watch older generation cook, I realize they never needed YouTube tutorials because they were the tutorials. आता आपण हाताला थोडंसं पाणी आणि तेल लावून हे असं पसरवून घेऊया गोल गोल करत. मी थोडे छोटे छोटेच करते आहे, खूप असे जाड नाही करत आहे आणि थोडे पातळ पण. असं एक पूर्ण मिक्स करून आपण त्याला मध्ये असे छिद्र पाडूया. थालीपीठमध्ये हे छिद्र करणं ऑफिशियल व्हेंटिलेशन सिस्टीम आहे, त्यामुळे तेल सगळीकडे जातं आणि थालीपीठ इव्हनली क्रिस्पी होतं. नाऊ लेट्स हीट द तवा, अप्लाय अ लिटल ऑइल आणि त्याला छान आपण असं टिश्यू पेपरने पसरवून घेऊया. वन्स इट्स वॉर्म, स्प्रिंकल सम वॉटर. That's the easiest way to check if the tawa is ready and also helps prevent sticking. Because nobody wants a thalipit that sticks harder than that one relative or friend who never leaves after a family function. Now carefully transfer that थालीपीठ onto the तवा आणि त्यात तेल सोडायचं आणि एका साईडने कुक झाल्यावर आपण दुसरीकडनं पलटवायचं. Cook it on medium cook it on medium heat and just look at that golden, crispy, flavorful and absolutely perfect for this rainy weather. Our hot and crispy कांद्याचं थालीपीठ is ready. Serve it with curd, pickle, tooth or even a hot cup of chai. So that's my recipe for the letter Th in this alphabet challenge. Until then, enjoy the food and enjoy the rain.